नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतंच एका पोस्टवर कोलकात्याच्या जसमीत सिंग अरोरा यांची फार एक प्रेरणादायी कृती वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी अगदी आवर्जून शेअर करावीशी वाटते. ती गोष्ट अशी आहे की व्यवसायानं फार्मास्युटिकल कंपनीचे संचालक असलेले जसमीत सिंग यांनी एक अतिशय सुंदर कृती केली आहे किंवा करतायत. पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 2019मध्ये एका साध्या कल्पनेतून त्यांच्या या सामाजिक प्रवासाची सुरुवात झाली. जेव्हा त्यांनी बाजारात आंबे खरेदी केले तेव्हा त्यांना लक्षात आलं की आंबे खाऊन या आंब्याच्या गुठळ्या वाया जात आहेत. तेव्हा त्यांनी त्या गुठळ्यांचा उपयोग करून काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा विचार केला. त्यांनी कोलकाता आणि आसपासच्या भागातून लाखो आंब्यांच्या गुठळ्या गोळा केल्या. सुरुवातीला शाळांमध्ये, हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आणि सामूहिक कार्यक्रमांमध्ये लोकांना या आंब्याच्या गुठळ्या म्हणजेच कोई गोळा करण्याचं आवाहन केलं. त्यांचं ध्येय सोपं होतं. या कोई किंवा गुठळ्या वाया न घालवता त्याचं रोपांमध्ये रूपांतर करायचं आणि शेतकऱ्यांना ती रोपं मोफत वाटायची. तेव्हापासून त्यांना गुठळी मॅन म्हणून ओळखलं जातं. आजपर्यंत जसमीतजींनी 10 लाखाहून अधिक आंब्याच्या कोईंचं रोपांमध्ये रूपांतर केलंय. ही रोपं त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड अशा राज्यातल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. त्यांच्या या उपक्रमातनं पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत शेती या तीनही गोष्टी साध्य झाल्या आहेत बघा. जसमीत सिंग यांना या कामात सुरुवातीला खूप अडचणी आल्या. काही लोकांनी त्यांची खिल्लीसुद्धा उडवली, त्यांना वेडसर म्हटलं. पण त्यांनी संयम आणि चिकाटी सोडली नाही. त्यांनी सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर केला. लोकांमध्ये याविषयी जनजागृती केली. मग काय हळूहळू त्यांचं नेटवर्क वाढत गेलं. अनेक स्वयंसेवक, संस्था, विद्यार्थी हे सुद्धा त्यांच्या मोहिमेत सहभागी झाले. त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानही मिळालेत. पण त्यांच्यासाठी खरी कमाई म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आपल्या पर्यावरण संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आपण काहीतरी सकारात्मक कृती करतो आहोत याचं समाधान. जसमीत सिंग अरोरा यांनी खरंच सिद्ध केलंय की छोटीशी कल्पना खूप मोठा बदल घडवू शकते. फक्त त्यामागे निस्वार्थ भावना, प्रयत्न आणि दृढ निश्चय असावा लागतो. श्रोते हो, जसमीतजींची ही गोष्ट, ही कृती खरोखरच तुम्हा आम्हा सगळ्यांना, अगदी येणाऱ्या नव्या पिढीला, तरुणाईला सामाजिक परिवर्तनासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणा देणारी आहे. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.